सर नमस्कार. नमस्कार. माझं नाव सावळाराम तात्याबा बरकडे. तुमचे आंब्याचे किती झाड आहे सर? माझी आंबे झाड 300. तुम्ही याच्यासाठी कुठली खतं दिली? आम्ही कृषी अमृत, शक्ती, मिराकल, हेमिक गोल्ड, ह्युमस गोल्ड ही सगळे आम्ही खतं. ह्याला डोस माझं 3 डोस झाले या झाडाला. 3 डोस द्यायच्या आधी काय परिस्थिती होती? 3 डोस व्हायच्या अगोदर झाडं व्यवस्थित नव्हती. एक जणानं दुकानदारानं मला असं सांगितलं औषध मारा म्हणून. तर मी औषध बुडाला सोडलं आणि झाडं शेंड्याकडूनच वाळायला लागली. बापरे. मग मी माझ्या डोक्यानं युट्यूब बघितला आणि कोरड्यांना बोलावलं, तुम्ही भाव आता हिला बेसळ डोस सोडा. मग त्यांच्याच दुकानातनं हे सगळं सोडलं. त्याच्यामुळे हे झाडाची अशी परिस्थिती. 20 दिवसाला सॉइल चार्जर ड्रिप मधनं सोडतो. कृषी अमृत सॉइल चार्जर मुळे शटिंग आहे, झाडांना काळोखी, झाडांना पालवी फुटली आणि माझी झाडं जी शेंड्याकडून वाळत होती का नाही त्या वाळक्या झाडाला कोंबार फुटलं. नवीन फुट. माझ्या मित्राची एक बाग होती बघा डाळिंबाची. ते एका मालकानं सगळं 3 एकरातलं डाळिंब वाळून गेलं, सोडून दिली त्यानं. मग शेजारी होतं म्हणून आमच्या पाहुण्याने घेतलं 3 एकर. खरेदी टायमाला मला बोलावलं, रानात नेलं बघा. मला म्हणली दाजी आता हे सगळं मला तोडून काढाय, डाळिंब तोडूच नका म्हणजे, आपण बघू एक 5-6 हजार खर्च करू. मग मी त्यांना म्हणलं तुम्ही सॉइल चार्जरचा डोस सोडा. 3 एकराला 6 लिटर आपण सोडू. असं 2-3 डोस सोडू 20-20 दिवसाला. पहिला डोस सोडला, थोड्या सालावल्या झाल्या. 3ऱ्या डोसाला कोंबार निघाला. 4थ्या डोसाला तर तुम्हाला सांगतो हिरवीगारच बाग झाली. तर त्या बागाचं 615 रुपयानं गेल्या वर्षी डाळिंब विकलं त्यांना. 615 रुपयानं किलो पाऱ्यानं वावरात येऊन नेलं सगळं. असली की तुमच्या कृषी अमृत सॉइल चार्जर आम्हाला परवडतंय. महागायचं नाही, काय सुद्धा नाही. 1 नंबर खत. आम्ही ते औषध सोडल्यापासून जे आमची झाडं छान झाले, तिथे आले आम्हाला आनंद वाटतो. आता माझ्या पॉकलेन मशनी हे इथे तरी ती पोरांचे पोरं म्हणते ती तुम्ही कशाला राहणार जाताय, काय आहे तिथं. इथं गेला तर 10,000 रुपये रोज मिळतील. बाबा म्हणलं आता मी शेती झाडं चांगली आली ती आता ह्याला सोडायचं नाही. काळी आहे आपली, ही काळी आला आपण कटाळा करून जमल का? 5 वर्ष फळ नाही मिळलं, 6व्या वर्षी मिळलं ना आपल्याला. कसं कसा ना. आमचा विश्वास आहे सॉइल चार्जर कृषी अमृतवर. धन्यवाद. धन्यवाद. नमस्कार.